चांगला चांगला माल नेला जागेवर आणि हा जागेवरनं 111 रुपयाने गेल्या वेळेस माल दिला. पण हा त्यांनी चांगला माल नेला आणि तिथं मार्केटला जो डिम माल होता हा तोच गेला 125 रुपये. शाबास. हीच गडबड होती बघा. आता मी वारंवार करतो की आपली व्हिडिओ नव्हती पडली त्यावेळेस एका शेतकऱ्यांनी 150 नी जागेवर दिला आणि रिजेक्शन आणलं, तोच 154 गेला. मग तेच झालं, तसंच झालं विषय. आणि तुम्ही आता सांगता की 111 जागेवर दिला आणि रिजेक्शन आणला आणि तो 125 गेला. तो 125 रुपयाने गेला. मग इथं आपली फसवणूक होते. आणि मी माझे कुठल्याही व्हिडिओमध्ये हे बोललो नाही की माझ्याकडे माल टाका. नाहीच की ते, माझा म्हणून तुम्हाला विश्वासानं आम्ही फोन का केला. माझा शब्द काय आहे की शेतकऱ्यांना जागरूक करून तुम्हाला भले जागेवर द्यायचं जागेवर द्या, हम्म. पण तुम्हाला नाही, चुकतंय ती. मार्केटला येताना सुद्धा माझ्या विश्वास ठेवून सांगतोय. कारण हे गाडीवाले डायव्हर्ट करतायत. तुम्ही नजरेने पाहायला या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालंय की आज खरं सांगणाऱ्याची संख्या कमी पडलेली आहे. हा, तुम्हाला दिशाभूल करणाऱ्याची संख्या वाढलेली आहे. ते तसंच झालं आणि त्या पैशाला ऍडव्हान्स घ्या करून त्यांनी आपला ऍडव्हान्स दिला हा आणि माल तोडताना मग ते पैसे दिले त्यांनी 10,000-20,000 रुपये आम्हाला दिला ऍडव्हान्स. हा 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 आणि ऍडव्हान्स दिला आणि ऍडव्हान्स दिल्यानंतर माल तोडायच्या वेळेस मग ती का लागली रिजेक्शन काढाय. हा आणि सगळा A1 क्वालिटीचा माल 500 ग्रॅम 350-400 ग्रॅमचा माल चांगला चांगला नेला, 100 ग्रॅमचा नेतो म्हणून. हा आणि ते त्या गडबडीत त्या पब्लिक असतं भरपूर बागेत हा 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 आणि हा ते हे होतं ना, कॉलेप्स होतो माणूस पुढचा. हो 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 हो. त्यामुळे ती कॉलेप्स मध्ये ती झाली, गडबड झाली ना गेल्या वेळेस. आणि ते तरबेज असतात. तुम्ही इकडे नादावला की तोवर इकडे पेट्या भरायला तरबेज असतात ती मंडळी. हो, ते आपण ती मालवाल्यांच्या माग ही तोडू नको, तिचा तोड हिरवा तोडू नको, त्याच्या माग आपण पळतो. हा आणि इकडं मग 1-2 माणसं नाहीत ना, ती बागेत जर 5-50 जण असल्यावर काय सुचतंय येतो. त्याच्यात आपल्याला किती झटका बसतोय हो. मग ती कॉलेप्स होतंय सगळं. नाही नाही, आता एकच करायचं. तुम्हाला जागेवर बाग द्यायच्या ऐवजी आहे ना, तुम्ही माल विरळत काढायचं. जे आपल्याला हाताला आलंय फळ ते हम्म, आपल्या मजुराच्या थ्रू काढायचं. आणि बाग भले महिना 1.5 महिना 2 महिने चालू द्या, पण मागची फळं फुगतात आणि त्याचे पैसे बी होतात. एवढे लोकांना मी जीव तोडून का सांगतोय की ऊस तोडणीसारखी एकदम बाग खाली करू नका. आलं 50 मजुरांनी तोडलं. हे हम्म, हे दिवस आता डाळिंबाच्या शेतकऱ्याचे नाहीयेत. कारण कष्ट जास्त झाले. तुम्हाला एक एक फळाची किंमत आपल्याला वसूल करायची. खर्च वाढलाय ना भरपूर. खर्च वाढलेला आहे. निसर्ग साथ देत नाही. निसर्ग साध्य आहे ना, खर्च वाढलाय हम्म. आणि ते व्यापाऱ्यांचा त्यात फायदा होतोय चांगलाच. त्यांनी म्हणून फायदा करावा, पण आपलं पण नुकसान नाही करावं. ह्या हिशोबाने फायदा करावा ना. मी नेहमी हम्म, सांगतो की त्यांनी पैसे कमावेत, पण हम्म, आपल्याला बी 2 पैसे मिळावे. नाही तर उद्या शेतकऱ्याचं कंबरडच मोडलं तर शेतकरी उभा तसंच कसा राहणार. तसंच झालंय. त्यामुळे तर तुम्हाला फोन केला. म्हणून म्हणलं ह्या वेळेस जरा सहकार्य करा, आम्ही पूर्ण तुमच्याकडे पूर्ण येणार. तुम्हाला सांगतो. तुम्ही मला फक्त यायचं, भेटायचं. तुम्ही बाकीचा विषय सोडून द्या. पेमेंटला सुद्धा आपण फास्ट केलेलं आहे. आणि आज नाशिक, पुणे, इंदापूर ही 3 मार्केटमध्ये लोक 1 नंबरची आवक आपल्याकडे ह्या दृष्टिकोनातच पाठवतात की हम्म, शेतकरी न्याय भेटतो. पण मी सांगतो, हम्म. माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही 4 मार्केट फिरा. तुम्हाला जवळचं मार्केट असेल तिथं माल टाका, नाही तर मग माझ्याकडे या. नाही नाही, पुण्यालाच आम्ही येतोय, तुमच्याकडेच येतोय. इथं माल काय देणारच नाही आता, कारण गेल्या वेळेस फटका चांगलाच बसलाय आम्हाला. बर बर बर. त्यामुळं तुमच्याकडेच येणार. फक्त